इचलकरंजीत महापुराचा धोका। इचलकरंजी शहर परिसरात उसंत घेतलेल्या वरुण राजाने पुन्हा हजेरी लावत संततधार बरसण्यास सुरुवात केली। तर गेल्या 5 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होत चालली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 65 फुटावर पोहोचली असून पुराचे पाणी हळूहळू नागरी वस्तीकडे वळू लागले आहे। शहरातील पंचगंगा नदीचा लहान पूल बुडला असून नदी तीरावरील श्री वरद विनायक मंदिर पूर्णतः पाण्यामध्ये गेले आहे। रेणुका मंदिर परिसर स्मशानभूमीत पाणी आल्याने स्मशानभूमी बंद करण्यात आली असून शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत। त्याचबरोबर नदीकडे जाणारा रस्ता प्रशासनाने बॅरिकेड लावून बंद केलेला आहे। मात्र पुराचे पाणी पाहण्यासाठी बॅरिकेड जवळ नागरिक गर्दी करत आहेत। त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांशी काही टवाळखोर हुज्जत घालू लागलेत। त्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवणे गरजेचे बनले आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या यशोदा पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेल्या पर्यायी रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने हा रस्ता काल रात्री उशिरा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। त्यामुळे कर्नाटक व सीमा भागातून इचलकरंजी शहरात कामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। त्याचबरोबर इचलकरंजीहून इंदिरा व आयको सूतगिरणीत कामासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे। दरम्यान पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे। पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने यशोदा पुलाखालून पाणी जाण्यासाठी म्हणून या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले। मात्र त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्याने रस्त्याची अडचण निर्माण झाली आहे। मे महिन्यात प्रशासनाकडून महापुराच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला होता। त्यावेळीही संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या। तरीही वेळेत काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। पुराचे पाणी परिसरात पसरले असून या पर्यायी रस्त्यावरून सर्व वाहतूक सुरू होती। मात्र काल रात्री उशिरा या रस्त्यावर देखील पुराचे पाणी आल्याने हा रस्ता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने वाहतुकीसाठी बंद केला आहे। कॅमेरामन संतोष मौकाशी सह रोहन हेरलगे, मँचेस्टर टाइम्स, इचलकरंजी।